त्यांचा आदर आपण डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये नेहमीच उतरलो. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या गफ्फारभाई खान यांना मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या त्यांनी जी गळा भेट घेतली होती ना, ती व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाली होती. मैदानाच्या आतमध्ये टान्स पहा बॅटरचा अगदी क्लोज कॅमेरा अँगलने इथे दाखवण्यात येतं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आहे अनिकेत ताकवणे, याला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती, आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर असेल तो अमित. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. धनंजय भिंताडे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना पहिला बॉल पडेल. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा या शेवटच्या आणि अंतिम दिवसातील मॅच. पहिला बॉल खाली टाकला, जिथे मात्र कमी उसळीचा पाहायला मिळाला. अपेक्षेपेक्षा उसळी कमी प्राप्त झाली. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बबलू पाटीलच्या व्हिडिओची किंबहुना रीलची आपण ज्यावेळेला चर्चा करतो ना, हल्लीच्या ज्या रीलची चर्चा आपण केली, त्याच्या गुरुतुल्य अंची चर्चा केली, परंतु एक रील बबलू पाटीलची जास्तीची व्हायरल झाली होती. गाराणं घातलं होतं त्याने लोटांगण घेत असताना जिथे मंदिरामध्ये. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर, इथे पॉइंटला खेळलेत. फटका तर चांगला इनसाइड आउट खेळले. क्षेत्ररक्षक येतो वेगाने, फेकी करण्यात येईल. तदुबर मात्र घेतली जाणाऱ्या इथे धावा पाहायला मिळतात त्या दोन. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण जिथे स्वप्नीलला आपण पाहिलं, वेगाने चेंडूवरती तो आला. फील्ड चांगली पाहायला मिळाली आणि याच्याच जोरावरती इथे धावा रोखण्यामध्ये तो सक्षम राहिला. स्वप्नील, हा बॉल उजव्या सीच्या बाहेर, पॉइंटला क्षेत्ररक्षक तोच. कोणती चुकी नाही आहे. अफलातून झेल टिपला. खेळाडू क्रमांक पहिला बाद. मोठा फटका खेळण्याचा मोह अभरता आला नाही. आघाडीचा बॅटर हा अटॅकिंग क्रिकेट खेळणाराच असावा लागतो आणि अटॅकिंग इंटेंट दाखवत असताना अनिकेतने इथे मात्र झेल सुपूर्द केला. अनिकेत तकावणे इथे बाद होत असताना पॉइंटला स्वप्नील भालेरावच्या हाती चेंडू विसावला. पहा, पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न केला परंतु एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. आपण दुसऱ्या अँगलने पाहतो. हा बॉल निघाला होता बाहेरच्या दिशेने, आउट स्विंग पाहायला मिळाला. आणि धनंजय भिंताड्याची एक खासियत राहिली आहे, खेळपट्टीचा पुरेपूर वापर तो करतो. जास्त करून जास्तीचा चेंडू जे मात्र गुडलेन स्पॉटवरती हाताळण्याचा प्रयत्न करतो. विविध अँगलने डिंग डॉंग लाईव्हवरती आपण ही कॅमेऱ्याच्या विविध अँगलने पाहिलेली क्षणचित्र. डिंग डॉंग लाईव्हवरती देखील तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज आपण पाहतो आहोत. आज डिंगडॉंग लाईनने देखील खूप सारे मोठे विक्रम केलेत. कालच्या दिवसामध्ये 90,000हून अधिक प्रेक्षक वर्गाने पसंती दिली होती. कालच्या दिवसामध्ये 1 लाख व्ह्यूअर्स कालच्या दिवसातले आज अद्याप कंप्लीट झालेले पाहायला मिळाले. प्रत्येकाने उचलून धरले या स्पर्धेला. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला हलक्या हाताने जंटली पुश केलं. टॉप ऑफ दी बाउन्स आले. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो विकासला हलक्या हाताने एक सिंगल प्राप्त करत असताना या बॅटरने मागील मॅचमध्ये जो काही धुमाकूळ माजवला, चहू बाजूला फटकेबाजी करत असताना 5 बॉलवरती 5 चौकार ठोकत असताना 12 बॉल 33ची मॅच अगदी सोपी केली, खुली केली. तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल घेतोय. फॉर्मामध्ये आज संघाची धावसंख्या 3. पहिल्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल आणि खरपून समाचार घेता आलेला नाही आहे, कारण धनंजय भिंताड्याची गोलंदाजीचं कौतुक आपण निश्चित करू. उंच पुरासा गोलंदाज आहे. हा ॲक्शन त्याची पाहायला मिळते. चेंडू चांगल्या रीतीने हाताळल्यात. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने निघणारे त्याचे राहिलेत, परंतु इथे काय वाढून ठेवले पाहावं लागेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा धनंजय. यावेळेला देखील हलक्या हाताने ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. आसिफला आपण पाहतोय त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना जिथे कोणताही मोठा फटका खेळण्याचा पवित्रा अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे. कोणती घाई करायची नाही आहे. संयमाने खेळतात. शांत स्वभावाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सकडून पाहायला मिळाले. अमित आणि विकास. पुढचा बॉल घेऊन विकाससाठी धनंजय भिंताडे. यावेळेला हाफ ट्रॅकर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील त्या 4. या मॅच मधला पहिला चौकार आलाय. चौकार किंग विकास सुरवसेच्या बॅटमधून. चौकारांचा बादशाह खेळाडू कबसला गॅपमध्ये इन टू द गॅप खेळला. गाळलेल्या जागा भरा आणि अगदी गॅपमध्ये खेळत असताना हा चौकार त्याने ठोकलाय. पहा, विविध अँगलने उसळी घेणारा बॉल उजव्या सीच्या बाहेर रूम दिला होता आणि टॉप ऑफ द बाउन्स येत असताना अगदी चाबूक शॉट इथे पाहायला मिळाला.
बेसबॉल हिट. काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने. आज ही खेळपट्टी त्याच्या प्रेमामध्येच नव्हे तर त्याच्यासाठी नंदनबन राहिली आहे. या आधीच्या मॅचमध्ये ज्या वेळेला त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला ना, आत्मविश्वास त्याचा द्विगुणित झालाय. संघाची धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धनंजय बिंटाडे पहिल्या 5 बॉलवरती 4 धावा त्याने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती चौकाराला 8 बनल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आसिफ गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना मात्र पाहायला मिळेल. आसिफ शेख गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळणाऱ्या दुसऱ्या षटकाच्या दरम्यान हे दोन फ्रंट लाईन गोलंदाज असे आहेत ना की सीमर राहिलेत, कारण चेंडू बाहेर काढण्याची त्यांच्याकडे एक मोठी किमय आहे. दोन्ही खेळाडू जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. ऑलराऊंडर खेळाडूंची भूमिका त्यांनी चांगल्या रीतीने अदा केली आहे. धनंजय बिंताडे असेल, आशिफ शेख असेल, त्याच वेळेला ऑलराऊंडरच्या यादीमध्ये तुम्हाला तुषार रणदिवे ही पाहायला मिळतो ॲज अ कॅप्टन म्हणून. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बबलू पाटील यांना आपण पाहतो चेंडूवरती येत असताना. या संघामध्ये 2 अशी नावं आहेत की जी आपल्या खऱ्या नावाने जास्तीची पसंती त्यांना मिळाली नाही, परंतु ज्या नावाने प्रसिद्धी मिळाली ती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा डंका ज्यांनी पिटवला त्यापैकी एक बबलू पाटील आणि पप्पू तोडकर. राकेश तोडकर हे त्याचं ओरिजिनल नाव आहे, परंतु आज तो देखील या संघाचं नेतृत्व करतोय. बबलू पाटीलला देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन आसिफ शेख पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा फटका ऑन साइडला केला, पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटकार आहे. षटकारानंतर संघाची धावसंख्या जिथे मात्र पाहायला मिळते 15 धावा धावफलकावरती आहेत. मी चौकार किंग म्हटलं, परंतु षटकारी चांगला ठोकलाय. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला हुक करत असताना विकास सुरवसेच्या बॅटमधून षटकार चांगला पाहायला मिळाला. धावा यायला लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या. आसिफ आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पाडले त्याला. आणखीन एक बॅकफुटला कलात्मकतेने केला हा स्ट्रोक. अपिश अँड पनिश. चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सणसणीत चौकार. चौकार, षटकार, तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. पहा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हाताला. आपण जर का असे रूम दिले ना तर सध्याच्या घडीला चरोली गावामध्ये रूमची जी प्राइस आहे ती महाग झाली आहे, कारण हे गाव नाही तर शहर बनलंय. मैदानाच्या आतमध्ये तितकीशी या धावा सुरुवातीला महाग वाटल्या होत्या, परंतु आता स्वस्त झाल्यात. या गावाची ओळख खऱ्या अर्थानं श्रीतेश करंडकच्या माध्यमातून झाली आहे. संपूर्ण भारत वर्षभर जी मात्र ही स्पर्धा क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे, पसंतीस उतरली आहे. आसिफ 3 बॉल 11 धावा त्याने खर्च केल्यात. आणखी एक चेंडू बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय धनंजय बिंडाडे. नाझीर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिंतेचं वातावरण निश्चित निर्माण केलंय विकासच्या या बॅटिंगने, कारण 5 बॉल 16 धावा तो बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अमित सध्या दगडीला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. आघाडीला आलेला बॅटर. 4 बॉल 12 धावा अद्याप या षटकामध्ये आल्यात. पुढचा बॉल घेऊन आसिफ. एक वेगळी शैली आहे खेळाडूची गोलंदाजीची. लोअर फुलटोस बॉल बॅकवर्ड पॉइंटला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कोणती चुकी करत नाही. अक्षय चावरेने एक चांगला झेल टिपलाय. खेळाडू होतोय बाद. लोअर फुलटोस बॉल पहा, ऍक्शन रिप्ले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे उभा. फ्री होम डिलिव्हरी. काहीही हालचाल केली नाही अक्षय चावरेने. एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी सहज साधा सोपा झेल इथे पाहायला मिळाला. आणि तदनंतर अक्षय तावरेला जिथे आपण स्क्रीनवरती पाहतोय की त्याचं सेलिब्रेशन अगदी कोणत्याही स्वरूपाचं नव्हतं. एक स्मित हास्य त्याने दिलं. एक चांगला झेल त्याच्या हाती मात्र सुपूर्द करण्यात आला पाहायला मिळाला. अर्थात आणखीन एक खेळाडू बाद होतो. धक्का दिलाय तो दुसरा 20 या धावसंख्येवर.
नवीन बॅटर पेरेस कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पेरेस कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कांबळे या नावाची जादू ना पुणे जिल्ह्यामध्ये नेहमीच चांगल्या दर्जाची चालत असताना पाहायला मिळाली. कारण विशाल कांबळे यांनी मैदानं नेहमीच गाजवली. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रिव्हर्स स्वीपने केवळ बॅटिंग करत असताना 2 वेळेला अर्धशतक ठोकणारा एक अभूतपूर्व खेळाडू, भूतपूर्व असा खेळाडू म्हणून ज्या लेजेंडरी खेळाडूला पाहिलं जातं ना, तर विशाल कांबळे यांची आठवण होते. पुढचा बॉल हलक्या हाताने जनतेली पुश केले. आपले पुश रहो खुश रहो अशा स्वरूपाचं क्रिकेट या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली. एकेरीच्या मदतीने षटक संपले होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 21 खेळाडू बाद झाले. 2 आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व. राजे छत्रपती प्रतिष्ठानचं हे क्रीडांगण, भव्य दिव्य असं क्रीडांगण आज मात्र या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये खुल्या गटातील नामवंत खेळाडूंना पाहायला मिळाले. षटक संपले ते 2-21 धावा धावफलकावरती 10.50च्या सरासरीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. विकेट गमावल्यात. इथे ही एक चिंतेची बाब राहू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण यशवंत भाऊ पाचंगे संघ थोडासा अडचणीमध्ये सामोरा जात होता. पहिल्या षटकामध्ये धावा तितक्याशा आल्या नाही. 7 बनल्या होत्या. 8 बनल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 13 धावा इथे खर्च केलेला पाहायला मिळाला. धनंजय बिनताडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं पाहायला मिळेल. निर्बंध आता शिथिल झालेत. क्षेत्ररक्षणातील डीप मिड विकेट, त्याच वेळेला काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय आणि एक स्वीपर कव्हर. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिला. बॅटच्या वरती लागला, स्टिकर दबा लागलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळतील त्या केवळ एक. निर्जन सही चेंडू ट्राबल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर घेण्यात आलेली एकेरी धाव इथे पाहायला मिळाली आहे. धनंजय बिनताडे अगदी भिंतीप्रमाणे उभा राहतो तो संघांच्या विरोधामध्ये. अगदी त्याची गोलंदाजी ही नेहमी चांगल्या दर्जाची राहते. धनंजय बिनताडेची गोलंदाजी ना एका भिंतीप्रमाणे आहे, परंतु तिला हलवण्यासाठी भूकंपाची आवश्यकता आहे. तो भूकंप करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल उसळी घेणारा पहा सरप्राईज पॅकेज होता फलंदाज अर्थात विकाससाठी. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये या खेळाडूवरती कोणतेही हल्ले प्रतिहल्ले करायचे नाहीत. संयमाने खेळायचं, शांत डोक्याने खेळायचं. डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करत असताना या दोन्ही खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. कोणती जोखीम घेतलेली नाही. या पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं की कोणती जोखीम घेतलेली नव्हती. या षटकामध्ये देखील तितकीशी सुरुवातीला जोखीम घेतलेली नाही आहे. मॅच चांगली होणार. बॅकफुटला येत असताना बाची आतली कड घेतली आहे. चायनीज कड, यष्टीरक्षकाचा वेध. यष्टीच्या पाठीमागे यष्टीरक्षक जसा गोलंदाज बदलतो ना तसा यष्टीरक्षकही बदलत असताना पाहायला मिळतोय. बबलू पाटील ज्याला आपण यष्टीच्या पाठीमागे पाहतोय महाराष्ट्र पोलीस दल. बबलू पाटील जिथे पप्पू तोडकर महाराष्ट्र पोलीस दलातील 2 खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी रियाज पटेलला पण आपण या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायचो. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन विकेट आले. उसळी घेतली चेंडूने, टेक ऑफ घेतलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि खिण एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. तेच तर्रार भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. काही चेंडू वळवतो, काही चेंडू वेगाने टाकतो आणि ही खासियत राहिली या गोलंदाजाची. कुतूहलाचा विषय राहिला नाही की कोणती कॉम्प्रोमाइज टप्प्याशी गेलेली नाही आहे. गुडलेन स्पॉट एक टप्पा धरून ठेवला आणि त्या टप्प्यावरती वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो धनंजय बिनताडे. 23 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या. 4 चेंडू हाताळल्यात. गोलंदाजीतील वेग आणि प्रचंड वेग इथे त्याला कामी येत असताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. चेंडू मात्र काही काळ हवेमध्ये जरूर राहिला. क्षेत्ररक्षक लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूवरती येतोय. तदबर घेतली जाणारी इथे दुहेरी धावा. पप्पू तोडकरला आपण पाहिलं, जिथे पप्पू रामगुडेला आपण पाहिलं होतं की चेंडूवरती येत असताना अविनाश रामगुडे चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळाला. या खेळाडूला ना देवाने मुक्त हस्त अशी उधळण केली आहे. त्याची फिटनेस, अफाट फिटनेसच्या जोरावरती तो आजवर मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजवत असताना पाहायला मिळतो. लीडिंग स्कोररच्या यादीमध्ये अविनाश रामगुडे हे नाव देखील कालच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालं होतं. धावफलकावरती धाब्यात त्या 25. 2 खेळाडू बाद झाल्यात. चालू असलेली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये रहीम 11
पुणे विपक्ष यशवंत भाऊ पाचंगे या दोन संघांदरम्यान पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय, तिथे फंबल झालाय. धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील तर पुणेच्या दोन. चुकी इथे मान्य नसणार आहे, कारण धावा बनतात आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक चुकी या मैदानाच्या आतमध्ये धावा वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळू शकतील. 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा फलकावरती आहेत. 27 रन्स ऑन दी बोट एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना यशवंत भाऊ पाचंगे टॉस हारल्यानंतर. सत्तावीस धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलेला आपण पाहत आहोत. प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी या मॅच मध्ये देखील एक चांगला प्रदर्शन करून दाखवावं लागेल पुन्हा एकदा ते विकास सुरवसेला, कारण मागील मॅच मध्ये जो काय परफॉर्मन्स त्याने केलाय अपेक्षा वाढत जातात. ये दिल मांगे मोजपान. माणसाचा आयुष्य आपण ज्या वेळेला आयुष्यामध्ये ज्या वेळेला काहीतरी कमवण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला 1 हा 10 पेक्षा मोठा, 1 पेक्षा 10 हा नेहमीच मोठा वाटतो. परंतु शर्यतीची ज्या वेळेला वेळ येते ना, त्यावेळेला 1 हा मोठा असतो 10 पेक्षा. नंबर्स गेम आहेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू उजव्या एसीच्या बाहेर वेगाने इथे पाहायला मिळाला. आसिफ गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक इथे हाताळण्यासाठी, त्याला वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पाचाने करण्यात आलंय. पहिला चेंडू वेगाने टाकला, वाईड यॉर्कर जो मात्र पाहायला मिळाला. चेंडूची पकड एक चांगली नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आसिफ उजव्या एसीच्या बाहेर खोलात पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. वाईड यॉर्कर टाकण्यामध्ये महारथ आहे या खेळाडूला. वाईड यॉर्कर हाताळण्यामध्ये महारथ असणारा खेळाडू आपण पाहतो आहोत. उंचीचा वापर करणारे दोन्ही गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज नेहमीच उंच असायलाच हवेत असं कारण नाही आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्येही आपण काही छोट्या खाणीचे चणीचे खेळाडू पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु या दोन्हीही गोलंदाजांनी जो काही मारा केलाय, फलंदाजांच्या पायामध्ये जणू बेड्या टाकल्यात. हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क झालेला नाही आहे. वेगाने चेंडू हाताळतो. आसिफची गोलंदाजी काही वेळेला अशी राहते ना की केवळ बॉल आणि गोलंदाज आणि यष्टिरक्षकच खेळत असताना पाहायला मिळतात. फलंदाज केवळ टुरिस्ट व्हिसावरती मैदानाच्या आतमध्ये उतरलेत की काय, किंबहुना अगदी पर्यटक म्हणून ते आलेत की काय, असंच काही वेळेला भासतं. हा बॉल डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने ओर दी बॉलर हेड साइड स्क्रीनच्या अगदी समोर ठोकलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग हा अँड हँडसम षटकार. पुलर लेनचा बॉल खोलात पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला पाना फटका पहा ज्या पद्धतीने पूर्ण बाटने केला हा स्ट्रोक, आणि समोरच्या दिशेने स्टँड अँड डिस्पॅच करत असताना उजव्या यसीच्या बाहेर टाकला हा बॉल. गोलंदाजाला इथे करण्यात येते दंडित. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला. जाणीवपूर्वक इथे केली जाणारी गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाजापासून दूर चेंडू ठेवावेत हाच प्रयत्न पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद. एक्स्ट्रा 1 रन आली आहे. एक्स्ट्रा 1 रन्स आपण पाहतोय आणि तीही 4थ्या षटकामध्ये आली आहे. पुढचा बॉल पॅरेसाठी यावेळेला देखील आडव्या बाटने ऑन साइडला चेंडूला पाठवलंय. आकाशाला गवसणी घालणारा, आकाशाला बुकी मारत ठोकलाय षटकार. दोन बॉल वरती 2 उत्तुंग षटकार. बॅकफुटला आला या वेळेला आणि हा फॉर्म पुल करत असताना क्रीजचा पुरेपूर वापर केलाय आणि एक दर्जेदार स्ट्रोक इथे येत असताना पाहायला मिळतोय. संघाला आवश्यकता होती ती षटकारांची आणि ते षटकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात.
धाव फलकावरती धावा जिथे 41 पाहायला मिळाल्या. 2 खेळाडू झालेत बाद. बॅटिंग मध्ये हात खोललेत, इरादे स्पष्ट केलेत. नऊ चेंडूमध्ये 18 धावसंख्येवरती नॉट आउट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत पेरेस कांबळे. पुढचा बॉल घेऊन असीम. यावेळेला फुलरलींचा हलक्या हाताने इथे खेळले, संयमाने हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुश रहो खुश रहो किंवा हॅशटॅग रिस्पेक्ट असं म्हणता येईल. या स्ट्रोकला रिस्पेक्ट दिली. पहिल्या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळल्यानंतर आपण पाहतो ना पुढच्याच बॉलवरती हॅशटॅग रिस्पेक्ट पाहायला मिळाली. कारण जिथे संयमाने केवळ जिथे आपण पाहिलं ना तर एक सिंगल प्राप्त केली. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. षटक संपलेत ते 4. चार षटकांचा खेळ संपला. 42 धावा धाव फलकावरती 2 खेळाडू बाद. गोलंदाजीमध्ये आता मात्र फेरबदल पाहायला मिळतील. कारण 2 आघाडीच्या गोलंदाजांनी जलद गती गोलंदाजी करत असताना अगदी कलात्मकतेने गोलंदाजी केलेली आपण पाहिली आहे. 2 षटकांमध्ये 28 धावा देत असताना आसिफने 1 विकेट मिळवली. परंतु अगदी त्याच वेळेला 2 षटकांची गोलंदाजी धनंजय बिनताडेने केली आणि जिथे आपण पाहिलं 14 धावा त्याने खर्च केला. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट देखील मिळवली होती. नझीर आला गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 सिंगल पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. नजीर शेखला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. आसिफ शेखचे 2 षटकांचा स्पेल संपला. तो थोडासा महागडा राहिला. 14च्या करंट रन रेटने त्यांना धाबा गोळा केला. इकॉनॉमिक स्ट्रेस त्याचा 14चा पाहायला मिळाला. 1 विकेट मिळवली, ही महत्वाची बाब आहे. परंतु 2 षटकांमध्ये धनंजय बिनताडेने 14 धाबा खर्च केल्यात. पहा ना नंबर्स गेम्स किती महत्वाचे आहेत. हा बॉल बाकफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहतोय ना क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पप्पू तोडकरला आपण पाहिलं. राकेश तोडकर त्या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळतोय. पप्पू तोडकर या संघाचं नेतृत्व करतोय, त्याचं नाव राकेश तोडकर आहे. बबलू पाटील या संघाचं नेतृत्व करतोय, त्याचं नाव संभाजी पाटील आहे. एका बाजूला पप्पू रामगुडे या संघाचं नेतृत्व करतोय, त्याचं नाव अविनाश रामगुडे आहे. अर्थात टोपण नावाने प्रसिद्ध असणारे हे तिन्ही खेळाडू. हा बॉल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय. माची मोठी विकेट ठरू शकते ही, कारण धावा वेगाने पुढे येत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला हवी होती विकेट, ती मिळवली आहे. फलंदाज होतोय बाद होत असताना पेरस कांबळेला आपण पाहतोय. पेरस कांबळे इथे बाद होत असताना महत्वपूर्ण विकेट इथे मिळवली आहे. एका मागोमाग एक धक्के देण्यात आलेत. पहा अमित तापकीर बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला अनिकेत देखील बाद होत असताना पाहायला मिळाल्यात आणि पेरस कांबळे या स्वरूपाचे 3 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या देहबोलीकडे जाऊ नका, पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. त्याची मेंटॅलिटी फार स्ट्रॉंग आहे. लांब लचक षटका ठोकण्यामध्ये त्याच्याकडे किमया आहे. नजीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर माळी. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर इथे जिथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं ना तर धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात, कारण नजीर शेखने चांगली गोलंदाजी केली आहे. उजव्या सीच्या बाहेर वारंवार चेंडू टाकतोय. सातत्य गोलंदाजीतील त्याने मात्र राखलेलं आपण पाहिलं. फलंदाजांचे वैगुण ओळखून गोलंदाजी करणं गरजेचं राहते एखाद्या गोलंदाजाला, आणि ते साऱ्या गोष्टी इथे जुळून आल्यात. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतो शॉर्ट. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र केवळ 1 धाव इथे प्राप्त होतीये. वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळाले आणि चांगल्या रीतीने धावा इथे मी म्हणेन की थांबवल्या गेल्यात. या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपलाय. केवळ 3 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. चतुरस्त्र गोलंदाजांनी
कोंडी केली आहे फलंदाजांची. धावा इथे दिलेल्या नाही आहेत. हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाकण्यासाठी ना तुम्हाला कष्ट उपसावे लागतील या मॅचमध्ये, कारण गोलंदाजी चतुरस्त्र राहिली आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळालेत. काही चेंडू वेगाने, काही चेंडू जिथे मात्र आपण पाहिले उजव्या यशीच्या बाहेर निघणारे. हा बॉल डाऊन द ग्राउंड. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्टेप आउट केले होते. खेळपट्टीच्या वरती अगदी पुढे सरसावत असताना एक चांगला स्ट्रोक शॉर्ट बॅक लेफ्टने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 4. विकेट मिळवली ती एक. नजीर शेखने एक महत्वपूर्ण षटक इथे आलं ते संपुष्टात. प्रोडेक्टेड स्कोअरकडे जर का आपण पाहिलं ना तर केवळ 69 बनतील. 11.50च्या सरासरीने धावा आल्या तर 10च्या सरासरीने आल्या तर 66, 12च्या सरासरीने आल्या तर 70, 14च्या सरासरीने आल्या तर 74 बनतील. खेळाडूला कदाचित कोणतीही जर का दुखापत किंवा बिघाड जाणवला आपल्या धावफलकावरती. धावा एकंदरीत आपण पाहतोय ना 46 आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. प्रकृतीमध्ये थोडासा कुठेही बिघाड जाणवला तर आपण कृपया त्याची जाणीव आयोजकांना करून द्या, कारण डॉक्टर्स आहेत अवेलेबल. अकरा 11.50च्या सरासरीने केवळ धावा पाहायला मिळाल्यात. अक्षय तावरे याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहे. बारामती पुण्याचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. या संघाकडे ऑलराऊंडरचा भरमार आहे, कारण अक्षय तावरे सारखा ऑलराऊंडर पाहायला मिळाला. आसिफ शेखला ऑलराऊंडर आपण पाहतोय. धनंजय भिंताडे. हा फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः कॉल दिलाय यष्टिरक्षक बबलू पाटीलने. चांगला झेल टिपलाय. आणखीन एक खेळाडू. 46ला 4. चौथा धक्का फलंदाज होईल तो अर्थातच विकास सुरवसे बाद. अकरा चेंडू आणि 20 धावांची खेळी करत असताना विकास सुरवसे इथे बाद होत असताना पाहायला मिळतं. मिस टायमिंग राहिला. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. आणि अगदी त्याच वेळेला बॅटच्या टोला चेंडू लागल्यानंतर उसळी घेत असताना या बॉलला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न असफल राहिले. नवीन बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. विकेट मिळवली अक्षय तावरेने. ज्या विकेटसाठी तो जाणला जातो किंवा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला पाहिलं मिळतं. आणि अगदी त्याच वेळेला एक विकेट स्पेशलिस्ट ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती येतो ना, त्याने आपल्या नावाप्रमाणे कामाप्रमाणे त्याने कामकाज पुन्हा एकदा या मैदानावरती करून दाखवला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. धावा मिळतील त्या 6. हा आलाय उत्तुंग आकर्षक षटकार. मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते दाखल झाला. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल अगदी डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. स्वप्नील भालेरावच्या हातातून झेल निश्चित असताना सीमारेषा ओलांडतोय. हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 रन्स ऑन दी बोर्ड. ही धावसंख्या तितकीशी पोषक आहे का, तितकीशी पुरेशी आहे का, यशाची हमी देईल का, हे प्रश्नचिन्ह. खोलात आलेला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळत. वेगवान आउटफील्ड फास्ट आहे. इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मच नीडेड बाउंड्री. शुभम गीते. हे शेट जे आहेत ना, हे लेट आलेत, थेट आलेत आणि ग्रेट आलेत. वॉट अ नॉक बाय शुभम गीते. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लोअर फुलटोस बॉलवरती मनगट वळवली. गॅपमध्ये खेळलेला फटका पाहायला मिळाला आणि इथे चौकार वसूल केलाय. संघाला आवश्यकता होती धावांची आणि त्या धावा इथे येत असताना 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 56 रन्स ऑन दी बोर्ड. 56 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल
आणखीन एक फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलाय, सहज साधा सोप्पा झेल स्ट्रेट टू द फिल्डर, खेळाडू बाद. विविध अँगलने आपण ह्या फटक्याला देखील पाहतो. ऑन साइडला तितकीशी एलिव्हेशन प्राप्त झाली नाही. याचं कारण देखील असंच होतं की बॅकफुटला येत असताना वजन ट्रान्सफर जरूर केलं बॅकफुटवरती, परंतु स्ट्रोकला पॉवर तेवढीशी जनरेट करू शकला नाही फलंदाज. बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. स्वतः संघाचा नेता, दिशादर्शक, कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हाफ पिच क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावरती मालिकेभराची कार देखील आहे. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जितेन शेळके बॅटिंगसाठी आलाय 7व्या क्रमांकावरती. खोला टाकण्याचा बॉल इथे थेट यष्टांवरती पाहायला मिळाला. या षटकामध्ये आणखी नेक विकेट मिळवली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनल्या त्या केवळ 56 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा खेळ इथे संपलेला पाहायला मिळतोय. चला रिपोर्टिंग करा आपण लक्ष वेधूया संघांचं, जे अर्थातच सेमीफायनलमध्ये उपांत्य फेरी सामन्यामध्ये दाखल होणारे संघ. उपांत्य फेरीमध्ये दाखल होणाऱ्या 3 संघांना आपण पाहतो आहोत. विशाल भाऊ कलापुरे यांचा संघ, जो मात्र बीड वरून दाखल झाला. बीड प्रभादेवी अर्थात पालघर खेळाडू या संघामध्ये खेळतात आणि नांदिवली डोंबिवली इथले खेळाडू एका बाजूला. 3 संघ जे पुढे येत असताना पाहायला मिळालेत. विशाल भाऊ कलापुरे बीड, ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या विभागामधून येणाऱ्या 3 संघांना आपण पाहतो आहोत. या मॅचमध्ये अजून पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये जिथे 57 धावसंख्येचा करायचा आहे. 5,57,000 रनचं ठेवण्यात आलंय टार्गेट.
सत्तावन्न धावसंख्येचा करायचा पाठलाग. पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. नमस्कार मंडळी, आपण पाहतो श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व. आज क्रिकेटच्या देवाचा जन्मदिवस सचिन रमेश तेंडुलकर 51 वर्ष. आज 51वा जन्मदिवस त्यांचा जो मात्र पाहायला मिळतोय. मास्टर ब्लास्टर भारतरत्न विक्रमादित्य. आणि एक मोठं भाग्य म्हणता येईल की आम्ही त्यांना क्रिकेट खेळत असताना पाहिलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 57चा करायचा आहे पाठलाग. विपुलजी पांडुलकर यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीतेज करंडक 2024 मध्ये विपुलजी पांडुलकर यांचे हार्दिक असं स्वागत करूयात. विशालजी कांबळे यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय मित्र देखील. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. नाव बॅक टू द क्रिकेट. लक्ष आहे 57 धावसंख्येचे. आघाडीची जोडी पप्पू रामगुडे, अविनाश रामगुडे आणि त्याच्या साथीला राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. क्रिकेटबद्दलची चर्चा किंवा टेनिस क्रिकेटची चर्चा आपण जिथे आपण अविनाश रामगुडे याच्याबद्दलची ज्या वेळेला करत होतो त्यामधील देवाने ज्याला मुक्त हस्ते उधळण केली आहे त्याची टायमिंग, देवाचा त्याला वरद हस्त असा लाभला असंच म्हणत होतो आपण. परंतु अगदी त्याच वेळेला टेनिस क्रिकेट इतिहासातील असा एक खेळाडू आहे की जो आघाडीला बॅटिंगसाठी येतो आणि मॅच जिंकून पर्यंत नॉटआउट मैदान सोडत असताना सर्वाधिक वेळेला ज्याला आपण पाहिलं तो खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी आपण पाहतो आहोत राहुल सातव. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. लक्ष आहे 57 धावसंख्येचं 57 रनचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय. 57चा करायचा पाठलाग. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती सागर शिंदे. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. पहिल्या बॉलला एक्सा कव्हरला खेळत. डीप एक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट राहुल सातवच्या बॅटमधून जे मात्र पाहायला मिळालं होतं. बॅटमधून टक करून आवाज आला. फटका एक स्ट्रॉंगली इथे ड्रिव्हन टू द एक्स्ट्रा कव्हर. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अर्थात आत्मविश्वास त्याच वेळेला द्विगुणित होतो ना ज्यावेळेला तुम्ही ड्राईव्ह चांगल्या रीतीने करता. बॅटमधून आवाज चांगले येतात, मिडल्स चांगले होतात. यादीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला फलंदाज विकास सुरवसेने हे देखील म्हणाला की माझ्या बॅटमधून ज्यावेळेला कव्हर्सला चौकार आला त्यावेळेला मला आत्मविश्वास आला. विराट कोहली देखील हेच म्हणतो, ज्यावेळेला कव्हर्सला मी चौकार खेचतो ना त्यावेळेला माझा आत्मविश्वास हा माझा वाढत असतो. कारण क्रिकेटमध्ये महत्त्वाचे फटके जे काही आपले पेटन स्ट्रोक आहेत ते ज्यावेळेला फलंदाजाच्या बॅटमधून येतात ना त्याच वेळेला त्यांचे आत्मविश्वास हे नेहमीच वाढत असताना पाहायला मिळतात. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहत आहोत. आत्मविश्वासाने भरलेला फटका जो मात्र राहुल सातवच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1 आहे. अविनाश रामगुडे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलात टाकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सागर शिंदेने इथे अडवलाय. धाव मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल खोलामध्ये टाकला. वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज कमी गतीने गोलंदाजी देखील करू शकतो किंवा अगदी त्याच वेळेला आपण खोलातले चेंडू देखील पाहायला मिळतील यात ती मात्र शंका नाहीये. सागर शिंदे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतं. या वेळेला फटका पहा. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फटका आलाय मस्त. चेंडूला केलंय नष्ट. दर्जेदार स्ट्रोक षटकार. एक चांगला फटका पाहायला मिळाला. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये उजव्या एसीच्या बाहेर आले. फुलरलेनचा बॉल. फटका मस्त पाहायला मिळाला. गोलंदाजाला केलं त्रस्त, चेंडूला केलं नष्ट. एक मोठा स्ट्रोक षटकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला कट केला. बॅकवर्ड पॉइंटला खेळलेत. गलीतील क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदूर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी बोर्ड. सागर शिंदे याच्यावरती हल्ला चढवल्यानंतर संयमाने बॅटिंग करतोय. या खेळाडूकडे ना हा क्लास आहे आणि वरच्या दर्जाची बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो पप्पू रामगुडे. आणि म्हणून की काय सिंगल डबल सी त्याला जितकंसं प्राधान्य देत असताना त्याला आपण पाहतो. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जिथे 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती. 3 बॉल 7 वरती पप्पू रामगुडे खेळतोय.
राहुल साठीचा हा बॉल ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. पॅरिस कांबळेच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला मिळाला आणि खेळाडू क्रमांक पहिला 8 या धावसंख्येवरती होतोय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय तुषार रणदिवे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज त्याचा जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या उदंड अशा शुभेच्छा. यशाची अनेक शिखरं आपण पादाक्रांत करावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. तुषार रणदिवे ऑन स्ट्राईक आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पॉइंटला खेळला होता. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती इथे संधी निर्माण झाली होती. तुषार रणदिवेचा झेल इथे निसटलाय. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्या बॅटरने शेवटच्या क्षणाला येऊन बॅटिंग केली, ज्याने धावा गोळा केल्या, तो शुभम गीते, ज्याच्या हातातून झेल निसटला. रिॲक्शन्स पहा, कारण अगदी शेवटच्या क्षणाला हा सहज साधा सोपा झेल. सागर शिंदेची रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळाले. फटका पहा, पॉइंटला कट केला होता. क्षेत्ररक्षक होता, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निसटला. दोन्ही हाताची पकड तितकीशी मजबूत पाहायला मिळाली नाही आणि हेच कारण राहिलंय की झेल इथे निसटत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅचेस घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. फटक्यामध्ये तितकंसं ताकद नव्हती, किंबहुना तितकासा वेग नव्हता. याचंच कारण की सहज साधा सोपा झेल इथे हातातून निसटत असताना पाहायला मिळाला. सागर शिंदेचं हे षटक जे राहिलं ना, हे निर्णायक आणि महत्त्वपूर्ण राहिलं. कारण आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्यात, 1 विकेट मिळवली आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. पॅरिस कांबळे याला जिथे पाचारण करण्यात आलं आहे. पॅरिस कांबळे कशा रीतीची गोलंदाजी करेल, कारण पहिल्या षटकामध्ये मॅचमध्ये घेऊन येणारे षटक राहिले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर देखील पुढच्या 5 बॉलवरती केवळ 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली आहे. तो सागर शिंदेने. पुढे पॅरिस कांबळे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रत्येक खेळाडूंचे हावभाव हे चांगल्या रीतीने नेहमीच दाखवले जात असताना डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. ग्राउंड स्टाफमन बोला, कृपया आइए जल्द से जल्द. ग्राउंड स्टाफमन बोला, एम्बुलेंस आई है, एम्बुलेंस को अंदर लेना है, गेट ओपन करिए जल्द से जल्द. धाव फलकावरती धावा आहेत त्या 9 खेळाडू बाद झालाय. एक दुसरं षटक प्रगतीपथावरती पॅरिस कांबळेने पहिल्या बॉलवरती एक सिंगल इथे खर्च केली आहे. तुषार रणदिवे स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळत. पप्पू पहा किती संयमाने बॅटिंग करतोय. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इतका शांत स्वभावाने, शांत आणि संयमाने उभा राहतो ना, चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना नेहमीच त्याला आपण पाहतो. पुढचा बॉल खुला टाकला, यावेळेला ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. डीप मिड विकेटला पेट्रोलिंग करतोय. फेकी करण्यात आल्यानंतर जिथे मात्र आपण 1 धाव सहजरित्या इथे पाहायला मिळाली. आपली चांगली हजरजबाबीपणा बाउंड्री लाईनवरती नेहमीच दाखवावा लागतो आणि तो हजरजबाबीपणा इथे क्षेत्ररक्षकाने दाखवत असताना आपण पाहिला. ग्राउंड स्टाफमन बोला, चलिए आइए जल्द से जल्द. 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल
यावेळेला आडव्या बाटणे खेळण्याचा प्रयत्न, धावा हव्यात कारण एक प्रेशर क्रिएट होतोय. अशा परिस्थितीमध्ये जोखीम घ्यावी लागेल आणि ती आपल्यालाच घ्यावी लागणार आहे कारण आघाडीला आलेला बॅटर पप्पू मैदानाच्या आतमध्ये आडव्या बाटणे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू या पेरेस कांबळेने चांगल्या दर्जाची चुणूक दाखवली आहे. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वेगाने येत असताना शुभम गीतेला आपण पाहिलं. हा क्षेत्ररक्षक आता मात्र आत्मविश्वासाने क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने बॅकफुट पॉइंटला केलेला स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी वेगाने, परंतु एक रन घेण्याची मुभा होती दोन्ही फलंदाजांना आणि एक धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 57 रनचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय आणि ज्याचा चालू आहे पाठलाग. तुषार रणदिवे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत येईल. यावेळेला खोलात टाकला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करता आलेलं नाहीये गोलंदाजाला कारण रिॲक्शन टाइम फार कमी मिळतो गोलंदाजाला. चेंडू डिलिव्हर्ट करणं, बॉडीचं संतुलन बनवणं, तदनंतर चेंडूला फील्ड करणं, हँड अँड आय कॉर्डिनेशन जुळवणं, या साऱ्या गोष्टी जुळून आलेल्या नाही आहेत म्हणून की काय एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे 12 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू झालाय बाद. 5 बॉलमध्ये 4 खेळाडू बाद झाले. 5 बॉलमध्ये 4 धावा खर्च केलात. हा चेंडू जिथे मात्र खाली राहिला, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय आणि खिण एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 12 धावा केवळ धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये पुनरागमन करणारा षटक राहिलाय कारण पेरेस कांबळेने देखील धावा खर्च केल्या, त्या केवळ 4 आणि विकेट जरूर मिळवता आलेला नाही आहे, परंतु 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. धावफलकावरती धावा त्या 12. एक खेळाडू बाद. पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 4, बनल्यात त्या 12. ह्या मॅचला आता मात्र दूर केल्या. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजांनी वरचढ राहिलेत, उजवे राहिलेत, परंतु खेळ अजून संपलेला नाहीये. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाहीये कारण लक्ष मोठं आहे असं म्हणता येणार नाही कारण या मैदानावरती जिथे आपण 52 धावा 17 बॉलमध्ये चेस केलेल्या पाहायला मिळाल्यात, या मैदानावरती धावा बनतात बनवणारा संघ हवा ते करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. चला पुढील तिन्ही संघांचं लक्ष वेधूयात. आपण उपस्थित झाला असेल त्याची जी उपस्थिती नोंदवून घ्या आणि तयार राहा. विशाल भाऊ कलापुरे बीड संघ, ताई पॅकेश प्रभादेवी पालघर संघ, दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघ. उजव्या यशीच्या बाहेर बॅटची अवशाड एज घेतली, शॉट थर्ड मॅनला. आता जोखीम घ्यावी लागणार आहे इथे दोन्ही फलंदाजांना. धावा गोळा करायच्या, संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. अशा परिस्थितीमध्ये संघाची ही अडकलेली नौका पैलतिरी जर काय घेऊन जायची आहे तर दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. असाच आविर्भाव ठेवावा लागणार आहे की दोघांनाच मॅच जिंकून द्यायची आहे. त्या रीतीचे स्ट्रोक देखील तुम्हाला खेळावे लागणार आहेत. एका बाजूला जन्मदिवस असणारा उभरता सितारा टेनिस क्रिकेट विश्वामधील पाहायला मिळतो, तर एका बाजूला लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो पप्पू रामगुडे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. अनेक वेळेला संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं कामकाज त्याने नेहमी चांगल्या रीतीने केली आहे आणि त्यासाठी तो जाणला जातो. संघाचा तारणहार म्हणून त्याने कामकाज चांगल्या रीतीने नेहमी केली आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळचा चेंडू वेगाने यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, जो मात्र आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. पहा हे निर्धाव चेंडू जे आहेत ना हे मॅच मध्ये दूर घेऊन जातील बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण रहीम 11 पुणे ज्या संघाकडे स्टारकास्ट खेळाडू आहेत, 11च्या 11 खेळाडू हे प्रत्येकाने आपल्या नावाभोवती एक मोठं वलय निर्माण करणारे खेळाडू आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला यशवंत भाऊ पाचंगे संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यावरती हावी ठरत असताना. पुढचा बॉल यावेळेला बाची आतली कट फटका इतकं चांगला पाहायला मिळालेला नाही आहे. शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल इथे मिळेल केवळ. गोलंदाजाची देहबोली पहा, चांगल्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, ग्रीप चांगल्या रीतीने मिळवली जाते. आपण डिंगडॉंग लाईव्ह वरती हे सारे क्षणचित्र पाहतोय.
त्या पद्धतीने रनवेवरती धावत असताना अगदी मैदानावरती गोलंदाजाने केलेली ग्रीप तयार, चेंडूवरती जिथे केलेली पकड, तदनंतर बॉडीचं बॅलन्स कशा रीतीने बनवतात, या साऱ्या गोष्टींच्या इथे दाखवल्या देखील जातात. धापलकावरती 14 आहेत. 15 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा धापलकावरती. एक खेळाडू झालाय बाद. 21 चेंडू आणि विजयासाठी 43 गरज. 21 बॉल 43 गरज या मॅच मध्ये राहील. पुढचा बॉल यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. थर्ड मॅनला मच निडेड बाउंड्री. इथे येतोय तो चौकार तुषार रणदिवेच्या बॅटमधून. तुषार रणदिवे, धावा रणदिवेला बनवाव्या लागतील, रन्स बनवाव्या लागतील, कारण संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या संकट मोचकाची भूमिका या खेळाडूला अदा करावी लागेल. एक क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे, परंतु त्याला साथ इथे चांगली देणी तितकीशी गरजेचं राहणार आहे. सागर शिंदेने जिथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे, अद्याप या गोलंदाजाने 10 चेंडू टाकले, 14 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. दुसरं षटक हातात असताना पाहायला मिळतोय केवळ धापलकावरती 18 आहेत. विजयासाठी 20 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 39ची गरज या मॅच मध्ये अजूनही राहणार आहे. क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू चांगल्या धाटणीचा कमी गतीने टाकला. यावेळेचा बॉल आपण पाहिलं ना तर मिडल आणि लेग वरती पाहायला मिळाला. पडल्यानंतर कमी गतीने जो मात्र वळण घेत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न नामोहरण करून सोडलाय या फलंदाजाला. पहा ना, या खेळाडूची बॅट आहे ना ती काहीशी वेगळी आहे. तुषार रणदिवेचा स्टिकर त्याच्या बॅटवरती आहे, परंतु मुंगूस बॅट प्रमाणे त्याची बॅट आहे, कारण बॅटचा हँडल थोडासा लांब आहे. आणि या बॅटने बॅटिंग करत असताना तुषार रणदिवेने रन्स बनवल्यात. इथे फटका चांगला ऑन साइडला फ्लॅट केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, एलिव्हेशन मिळालं नाही. खेळाडू होतो इथे बाद. धापलकावरती धाबा त्या 18. प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी मैदानावरती ही आज होईल. आणि लाईव्ह वरती जर डिंगडॉंग लाईव्ह वरती आज तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल केवळ आपल्याला या पुणे परिसरामध्येच केवळ मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच आजच या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वपूर्ण स्पर्धा आज आपण पाहतोय. मॅच बनली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बबलू पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाटीलची पाटीलशाही, पाटीलची पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. 18 चेंडू 18 धावा केवळ बनल्यात. रन बॉल सिच्युएशन पाहायला मिळते, परंतु इक्वेशनचा विचार केला तर 18 बॉल आणि 39 गरज. 18 चेंडू आणि 39 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 18 बॉल 39 गरज. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पेरस कांबळेला पाचारण करण्यात येते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. प्रतिस्पर्ध्यांनी जी रणनीती आखली ना तीच उत्तरार्धामध्ये या संघाच्या माध्यमातून यशवंत भाऊ पाचंगे या टीमच्या माध्यमातून देखील तीच रणनीती पाहायला मिळते. कारण पहिले 4 षटक जे आहेत ना हे फ्रंटलाईन गोलंदाज हातात असताना पाहायला मिळतात. फ्रंटलाईन गोलंदाजांचा बोलबाला इथे निश्चित पाहायला मिळाला, कारण पूर्वार्धामध्येही आपण 4ही षटक आघाडीच्या गोलंदाजाने हातात असताना आपण पाहिले. एक द्रुतगती गोलंदाज, जलदगती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 18 आहेत. 2 खेळाडू झालेत ते बाद. गोलंदाजी मार्कवरती पेरस कांबळेला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बबलू पाटीलला पाहतोय. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर. आणखी एक चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. 18 धावा धापलकावरती आहेत. आपण तुषार रणदिवेच्या बॅटची चर्चा करत होतो, कारण मुंगूस बॅट तो वापरत असताना टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. अगदी त्याच वेळेला प्रत्येक खेळाडूची बॅट काहीशी निराळी आहे. पहा ना, इथे सिल्वर बॅट पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. बबलू पाटीलशी ज्याच्या बॅटचा कलर थोडासा सिल्वर पाहायला मिळतो. एक बॅट अशी चर्चेची विषय राहिली होती, क्रिस गेलची जी गोल्डन कलरची बॅट होती. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याला वापरू देण्यात आली नव्हती. तदनंतर ICCने त्याच्यावरती निर्बंध आणले, परंतु डेनिस लिलीने ॲल्युमिनियमची बॅट क्रिकेटमध्ये प्रथमतः वापरलेली आपण पाहिली. तदनंतर मुंगूस बॅट आली. तदनंतर आपण पाहिलं मॅथ्यू हेडनने मुंगूस बॅट क्रिकेटमध्ये आणलेली पाहायला मिळाली.
मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटीलच्या बॅटला आपण पाहतोय जिथे दाखवण्यात येत असताना, कारण बॅटची चर्चा ही नेहमीच व्हायला हवी. सचिन तेंडुलकरच्या बहिणीने काश्मीरहून आणलेली सचिन तेंडुलकरसाठी बॅट ही महत्त्वाची राहिली आणि त्या बॅटने त्याने धावा बनवत असताना जिथे हा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. रिव्ह्यू लॉस झालाय. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर होता आणि इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. बॅटची चर्चा आपण करतोय. DRS घेण्यात आला होता फिल्डिंग टीमचा. DRS इथे गमावलाय. दोन बंधूंना आपण पाहतोय, दोन जलद गतीचे गोलंदाज, परंतु मैदानाच्या आतमध्ये लांबलचक उत्तुंग घणाघाती अतिशय अद्भुत अविश्वसनीय षटकार. पप्पू रामगुडे आज थांबायला तयार नाही आहे. काय बॅटिंग देणे केले. गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा हा खेळाडू आज देखील मैदानाच्या आतमध्ये शांत बसायला काही तयार नाही आहे. जरूर तो सांगतो शांत बसायला काही मी संत नाही आहे. का बॅटिंग देणे केली. 10 बॉल 16 धावा, 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. संघाच्या अडचणीमधून बाहेर काढण्यामध्ये या खेळाडूला महारथ निश्चित आहे. आज तागायत या खेळाडूशी बॅट चांगल्या रीतीने बोलत असताना पाहायला मिळते. घणाघाती आक्रमक खेळ करण्यासाठी जाणला जातो. संयमाने खेळतो, परंतु संयमाचा बांध आता मात्र फुटू लागलाय. धीर धरला होता. धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात. अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. अधीर झालेला नाही हा खेळाडू. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न वेगाने इथे पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न केला. पहा जिथे आपण पाहिलं ना, एक चेंडू बॅकअप द लेंथने टाकला होता. जिथे षटकार आला. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टरांची उपस्थिती आपल्याला गेले 6 दिवस निश्चित पाहायला मिळाली. कारण त्यांचंही कौतुक करायला हवं. कारण कोणत्याही खेळाडूला इजा होऊ नये, जर का दुखापत झाली त्यासाठी प्रथमोपचार आपण करणं गरजेचं आहे. आयोजकांचंही या गोष्टीकडे जास्तीचा कल आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांचंही विशेष कौतुक करायला हवं. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर जो काय उन्हाचा तडाखा वाढतोय. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू वेगाने पाहायला मिळाला होता. जिथे मात्र आपण पाहिलं ना, एक सिंगल प्राप्त होत असताना आदरणीय सचिनजी लालदास तापकीर साहेब यांनी आवर्जून या खेळाडूंना एक गोष्ट सांगितली. तुम्हाला कोणती कणकण जाणवली, तुमच्या परिस्थिती जिथे मात्र शरीरामध्ये कोणताही बिघाड जाणवला तर लगेच त्याची जाणीव करून द्या. दुसरी गोष्ट महत्त्वाची ही की कोणत्याही क्षणाला कितीही वेळेला तुम्ही पाणी मागवा, पाणी दिलं जाईल. स्पर्धा तितकीशी आमच्यासाठी महत्त्वाची आहे ना, तितके त्याहूनही अधिक तुम्ही महत्त्वाचे आहात. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पाणी जास्तीत जास्त पियायला पाहिजे. आणि खेळाडूंनी तर जास्तीत जास्त डिहायड्रेशन होतं. या गोष्टीकडे आपण जास्तीचं लक्ष द्यायला हवा. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. 26 म्हणल्यात 57चा करायचा आहे. 5 लाख 4 षटक प्रगतीपथावरती आहे. येणारे बॉल आहेत ते 15 आणि 15 बॉलमध्ये 33ची गरज, 31ची गरज. 15 बॉल 31 धावा. 15 बॉल 31ची गरज या मॅचमध्ये. पुढचा बॉल घेऊन पॅरिस कांबळेला आपण पाहतोय. 9 चेंडू त्याने हाताळलेत. 11 धावा केवळ खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे. हा फटका पहा. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक. बबलू पाटीलच्या बॅट मधून चौकार. पेरेस कांबळे याच्यावरती हल्ला इथे पाहायला मिळाला. गॅपमध्ये आलेला चौकार. 30 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 30 वरती जाऊन पोहोचली. 57चा करायचा असणारा पाठलाग. अजूनही 27ची गरज या मॅच मध्ये. 14 बॉलचा केशीचा 14 चेंडू आणि 27 धाबा. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धावा इथे अर्जित करायच्याच आहेत. 30 बनल्यात. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. लेग बी 4 साठी रिव्ह्यू अवेलेबलच नाही आहेत. मुळात पहिली गोष्ट लेग बी 4 आणि कॉट बिहाइंड साठी आपण DRS ठेवलेलाच नाही आहे. आणि अगदी त्याच वेळेला आपण DRS गमावलेला देखील आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो एकेरीच्या मदतीने जिथे 31 वरती जाऊन पोहोचत असताना 31 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. लोअर फुलटोस बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. वेगाने गोलंदाजी केली आहे पेरेस कांबळे.
लेग बाईटच्या स्वरूपामधून एक धाव आली. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पप्पू रामगुडे स्ट्राईक एंडवरती आहे. पप्पू रामगुडे आज तागाई आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संघाकडून त्याच्याकडून अपेक्षा फार असतील, कारण तो ज्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळाला. अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. हवेच्या विरोधामध्ये षटकार खेचण्याची किमया ही देखील त्याच्याकडे. 12 बॉल 16 वरती नॉट आउट खेळतो पप्पू. धावफलकावरती येते 31-57चा पाठलाग. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर बॅटची आतली कट घेतली. इथे मात्र गोलंदाज फार वेगाने येतोय. या षटकामध्ये देखील पेरेसने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. धावफलकावरती धावा केवळ पाहायला मिळतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात त्या. 31 येणारे 12 बॉल 26 ची गरज. 12 चेंडू 26 रन की जरूरत. बारा चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. ह्या सामन्यामध्ये आणखीन एक कलाटणी देणारे षटक पाहायला मिळेल का? कारण 2 फ्रंट लाईन गोलंदाजांचे षटक इथे संपुष्टात आलेले पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बबलू पाटील साठी संपूर्ण संघ म्हणत असेल, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेव. तू अनेक मैदानं गाजवलेली आहेस. आज पुन्हा एकदा त्याच धाटणीचा परफॉर्मन्स तुझ्या माध्यमातून व्हायला हवा. गोलंदाजी मार्कवरती विकास सुरवसे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू, मागील मॅचचा हिरो, या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स करेल. मागील मॅच मध्ये 12 बॉल 33 बनल्यात. या मॅच मध्ये विजयासाठी 12 बॉल 26 ची आहे गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. पुढचा बॉल बबलू साठी पडल्यानंतर उसळी घेतोय. पहा, शरीरापासून दूर ठेवला. जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी, हेतू पुरस्सर केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण आपण सातत्यपूर्ण पाहिले ना, तर या एंडनी गोलंदाजी करत असताना पॅव्हलियन एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी होते ना, त्या वेळेला आपण पाहिलंय की गोलंदाज चेंडू जास्तीचे लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. राजे छत्रपती प्रतिष्ठान पॅव्हलियन एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे, त्या वेळेला गोलंदाजाने चेंडू कितपत फलंदाजापासून दूर ठेवता येईल ना, याच्याकडे कल पाहायला मिळाला. येणारे चेंडू आहे ते 11 बॉल 26 ची गरज या मॅच मध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. विकासचा हा बॉल देखील दूर ठेवलाय. पहा, उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगल्या दर्जाची झाली आहे. उजव्या यशीच्या बाहेर केली जाणारी गोलंदाजी कोणती मुभा दंड देणारी फलंदाजांना जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. 31-2. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. बबलू पाटील संपूर्णतः दारोमदार धुरा त्याच्या खांद्यावरती असणार आहे. त्याला खेळून करून दाखवावा लागेल. मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. अनेक वेळेला चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलंय, परंतु अनेक वेळेला मोठा खेळाडू म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. आपण एवढंच म्हणतो ना की इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही कितपत गाड्या कम मिळवल्यात, किमतीवर अर्धशतक ठोकलेत, किती शतकं ठोकलेत, किती मैदानं गाजवलेत, त्याहूनही महत्वाचा खेळ तुमचा आज कसा होतो ते पाहायचं आहे. बबलू पाटीलने सर्वाधिक लांबलचक षटकार इथे ठोकलाय. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. बबलू पाटीलच्या बॅट मधून पाटीलची पाटीलगिरी इथे दाखवणारा आलाय तो षटकार. लांब लचक सर्वाधिक दूरवरचा षटकार पाहायला मिळाला. चेंडू इतका दूर मारला ना की पुन्हा एकदा मैदानामध्ये चेंडू अवेलेबल होईल याची चर्चाच करायला नको. इतका दूरवरचा चेंडू गेलाय. काही वर्षांपूर्वी ना इंग्लंड संघ भारतीय संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणार होता,
बारमुडा संघाच्या अगेन्स्ट भारतीय संघाने 400 धावा बनवल्या होत्या. अँडी कॅडेक नावाचा एक गोलंदाज होता, तो म्हणाला होता की सचिन, जिथे भारतीय संघ एक नॉर्मल खेळ, आम्ही त्यांना जास्तीचं काही मोठे मानणार नाही, की बारमुडा संघाच्या अगेन्स्ट जर 400 बनवतात तो मोठा संघ नाही आहे. परंतु अँडी कॅडेकने केलेली ही कमेंट्स आहे ना, ही 24 तास टिकू शकली नाही. कारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला भारतीय संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला, सचिन तेंडुलकरने अक्षरशः धू धुतला त्याला. परंतु एक पूल मारला ना, तो बॉल एवढा दूर गुल झाला की आजवर मिळालेला नाही. सचिन तेंडुलकर आहे. आणि म्हणून आज क्रिकेटचा देवाचा जन्मदिवस पाहायला मिळतोय. चला, मॅच बॉल आलाय बबलू पाटील. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील पहिली वहिली फायनलची मॅच अशा स्वरूपाची पाहायला मिळणार आहे, जी 2 डावांची खेळली जाईल. आणि कोणत्याही प्रकारे आपण आज षटकांमध्ये कपात करणार नाही आहोत. आणि या कारणास्तव आपल्याला वेळ फार महत्वाचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विकास सज्ज होत असताना पाहायला मिळेल धाव फलकावरती धावा आहेत त्या 37, 2 खेळाडू बाद. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते विकास. यावेळेला देखील पुढे टाकला चेंडू, उजव्या एसीच्या बाहेर वळवला, कमी गतीने गोलंदाजी केली आहे. पहा ना, एक चेंडू वेगाने टाकल्यानंतर षटकार आल्यानंतर पुढचा बॉल कमी गतीने इथे हाताळा पाहायला मिळाला. व्हेरिएशन आणि व्हरायटीच्या समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हेरिएशन नेहमी चांगली असायला हवी. क्रिकेटमध्ये आपल्याकडे दुसरा डाव लगेचच तयार असायला हवा, कारण एखाद्या बॉलवरती जर मोठा फटका आला ना, तर पुढच्या वेळेला आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी तयार असायलाच हवे. आणि ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विकास सुरवसेला. हा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला पिक केला, पाठवला लांब लचक हवेच्या लाटांवरती स्वार होत असताना गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. आदरणीय अनिकेत दादा तापकीर साहेब यांचं देखील आगमन होत असताना, अनिकेत दादा तापकीर खऱ्या अर्थानं तर क्रिकेटवरती जास्तीचं प्रेम त्यांचं, त्यापेक्षा जास्तीचं बैलगाडा शर्यतीवरती प्रेम आहे. परंतु गेले 6 दिवसामध्ये त्यांनी क्रिकेटला फारसं एन्जॉय केलंय. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये, संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 43 बनल्यात. मॅचमध्ये पुनरागमन, आणखीन एक फटका ऑन साइडला, बबलू पाटीलचा मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मॅचची गोल्डन विकेट, मोठी विकेट मिळवली आहे. खेळाडू होतोय तो आणखीन एक बाद. त्रेचाळीस या धावसंख्येवरती आणखीन एक खेळाडू बाद झालाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 14ची गरज. उजव्या यशीच्या बाहेर आला, मिस टायमिंग, 1 हँडेड स्ट्रोक खेळला. बॅटची जी काय ग्रीप आहे ना ती निसटली, आणि म्हणून की काय याच्याच कारणास्तव एलिव्हेशन मिळालं नाही. आणि पेरस कांबळ्याने एक चांगला झेल टिपला. कॅच घेतल्या त्याने सांगितलं दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला की मला ठाऊक होतं इथे कॅच मिळेल. आणखीन एक खेळाडू बघतोय बाद. 6 चेंडू आणि विजयासाठी 14ची गरज. 6 बॉल 14 धावा. आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला, पुढील 3 संघांना आपण विनंती करूयात की आपण रिपोर्टिंग करा. पुढील 3ही संघ आपण लक्ष वेधूयात. विशाल भाऊ कलापुरे बीड संघाचा कर्णधार, ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर टीमचा कर्णधार, आणि दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीमचा कर्णधार. रिपोर्टिंग करा. विशालजी कांबळे यांच्याशी आपण संपर्क साधा आणि रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. 6 बॉल 14ची गरज. 6 चेंडू आणि 14 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोमांचक स्थितीमध्ये सामना आलाय.
शेवटचा आणि निर्णायक षटक 6 बॉल विजयासाठी 14ची गरज. नवीन गोलंदाजी मार्कमध्ये शुभम गीते याला पाचारण करण्यात आलंय. शुभम गीते शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये कशा रीतीची गोलंदाजी करतोय ना हे पाहणं गरजेचं राहणार आहे. 6 बॉल 14 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असं म्हणत असेल संपूर्ण संघ. यशवंत भाऊ पासंगे संघातील खेळाडू पप्पू रामगिडे स्ट्रायकिंग वरती. 6 बॉल 14ची गरज. पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. इथे मात्र वेगाने टाकला होता हा बॉल. सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये आसिफ शेख होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना DRS घेतलाय. व्हाईट बॉल साठी DRS इथे घेण्यात आला. आसिफ तर बाद झालाय परंतु व्हाईट बॉल आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. नवीन बॅटर अक्षय तावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 चेंडू आता मात्र 14ची गरज. 5 चेंडू 14 धावा. या मॅचला कलाटणी मिळाली आहे. सामन्याला कलाटणी मिळाली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात ती मात्र शंका नाही आहे. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल ताराव्या कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन इथे पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी करत असताना आपण शुभम गीतेला पाहतोय. दिशा थोडीशी महत्वाची राहू शकते त्याची कारण त्याने अवांतर धाव इथे खर्च केली आहे. 13ची गरज. येणारे 5 बॉल 13 धावा. हा फटका बॅकफुट लढत असताना खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. अक्षय टावरेला टॉवरिंग 6 इथे खेळाव्या लागतील. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून अपेक्षित असणार आहे कारण ज्या पद्धतीने तो खेळत असताना पाहायला मिळालाय. बारामती प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि बारामतीच्या मैदानावरती नेहमीच टॉवरिंग 6 मारण्यासाठी तो प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे, प्रतिष्ठित आहे. परंतु आज त्याला तो खेळ करून दाखवावा लागेल. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 12ची गरज या मॅच मध्ये राहणार आहे. 4 बॉल 12 धावा. 45ला 4 असं वाटलं नव्हतं ही मॅच अशी बनेल कारण एका बाजूला क्रिकेटचे तारे सितारे पाहायला मिळालेत आणि अडचणींना सामोरे त्यांना जावं लागतंय. महत्वपूर्ण सामना. मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 बॉल विजयासाठी 12ची गरज असणार आहे सामन्यामध्ये. पुढचा बॉल घेऊन शुभम गीते जो मात्र पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग जो ड्रेस कोड्स आयोजकांच्या माध्यमातून आदरणीय सचिन शेठ लादा तापकीर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. मोफत प्रवेश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. गोलंदाज यावेळेला फटका पहा ऑन साइडला केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने 1 रन तर घेतली आहे. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन घेण्याचा प्रयत्न आणि तो पडला पुरा. खेळाडू बाद. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. खेळाडू बाद. एका मागोमाग एक खेळाडू बाद झाल्यात. संघाची ही नौका अगदी वादळाच्या भोऱ्यामध्ये अडकली आहे. 3 बॉल 11 धावा. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय घडेल या सामन्यामध्ये. धनंजय बिनताडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती त्याला आपण पाहू. 6 ही रन्स ही जोखीम घेतली होती आणि जोखीम घेत असताना आपण अनेक वेळा म्हणतो ना रिक्स घेतली की तोटा होतो परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स इथे घेतली जरूर परंतु झालाय हा तोटा. खेळाडू झालाय बाद. नवीन बॅटर धनंजय बिनताडे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि विजयासाठी 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. खेळ पहा. रंग भरलेत या खेळाने. आपण अनेक वेळेला खेळाने असे रंग भरलेले पाहायला मिळालेत.
सरड्याने आणि राजकारणाने रंग बदलले, परंतु खेळाने तर जास्तीच आहे. या मॅचने रंग कितपत बदललेत पहा ना. सामना कुठे आला. 3 चेंडू आणि 11ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना शुभम गीते राईटचा आराम विकेटने हा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे प्राप्त होऊ शकते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. येणारे 2 बॉल 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. सामना पहा कसा इथे एकतर्फी परत असताना पाहायला मिळतोय की काय. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे किती बुलंद आहेत ना हे या मॅच मध्ये पाहावे लागणार आहे. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला. धावा महाग झालेल्या पाहायला मिळाला. बबलू पाटीलने केवळ 2 षटका ठोकले या मॅच मध्ये उत्तर अर्धा दाखल. आणि त्या व्यतिरिक्त पप्पू रामगुडेच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाल्यात. अपवाद वगळता कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला नाही. एका मागोमाग एक विकेट मिळवलेल्या पाहायला मिळाल्यात. येणारे 2 बॉल 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. एक उद्धोन्मुख खेळाडू गोलंदाजी मार्फती पाहायला मिळतोय शुभम गीते. आज मात्र शून्यातून जर का 0 पासून हिरो बनायचा आहे ना तर या मॅच मध्ये संघाला विजय मिळवूनच द्यावा लागेल त्याला. येणारे 2 चेंडू आणि 10ची गरज. 2 गेंदे 10 रन की जरूरत. 2 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्फती गोलंदाज पुन्हा एकदा शुभम सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल 10ची गरज. पुढचा चेंडू. या वेळेला फटका तर आला. ताकदीचा वापर केला. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. अतिशय अद्भुत आकर्षक अविश्वसनीय षटकार. कहाणी में ट्विस्ट. येणारा 1 बॉल विजयासाठी 4ची गरज. ऋषिकेश कानेटकर या खेळाडूने भारतीय संघासाठी हा कारनामा केला. 1 बॉल 4ची गरज असताना चौकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. क्रिकेट विश्वामध्ये, क्रिकेट वर्तुळामध्ये, टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये 1 बॉल 7 धावा बनतात, 1 बॉल 6 धावा बनतात, 1 बॉल 5 धावा बनते, 1 बॉल 4 धावा बनत असताना देखील पाहायला मिळाल्यात. परंतु इतिहासाची पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? क्रिकेटचा खेळ पाहायला मिळेल इथे. मात्र पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरणारी ही स्पर्धा डिंग डॉंग लाईव्ह वरती देखील गर्दी झाली आहे. जे दर्दी आहेत ते गर्दी करतायत. सर्वांना विनंती करूया तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन आवर्जून हिट करा. धावफलकावरती धावा त्या इथे 53. विजयासाठी 4ची गरज आहे. पप्पू रामगुडे 16 बॉल 23 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवी शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. वाह, मॅच तर रंगात आली आणि आज आगमन होत आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने ही स्पर्धा आहे. श्रीतेज सचिन तापकीर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि सचिन सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात श्रीतेजचं स्वागत करूयात ज्यांचा वाढदिवस आहे. आणि जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी वाजूयात कारण मॅच जबरदस्त आणि पैसा वसूल झाली आहे. पुणेकरांनो, मॅच आवडली असेल तर जबरदस्त टाळ्या. शेवटचा बॉल. थरार संपलेला नाही. जय सर. अजून थरार संपलेला नाही आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे. 1 बॉल 3ची गरज. आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांचं झालेलं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ना ते श्रीतेज सचिन तापकीर यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनाही आपण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला जरूर, परंतु इथे घेण्यात आलाय तो DRS. पंचांच्या माध्यमातून इथे DRS घेण्यात आला. श्रीतेजला आपण स्क्रीनवरती पाहतोय. विशालजी कांबळे यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. विपुलजी पांडुलकर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. आज जन्मदिवस आहे श्रीतेज तापकीर यांचा आणि त्यांना जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ज्या श्रीतेजच्या नावाने आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांचा संघ खेळत असताना पाहायला मिळाला. ज्या महाराष्ट्रभर भारतभर ज्या संघाने धुमाकूळ वाजवला, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. निर्णय काय येतो पाहायला मिळेल.
निर्णय बंधनकारक आहे. या स्पर्धेचे जनक स्क्रीनवरती आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळाली. भारतभर प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा. संपूर्ण या विभागामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते, त्या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत. तापकीर परिवाराचा दबदबा नेहमीच कायम राहिला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचं हे नाव जे स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत. निर्णय काय येईल? शेवटच्या बॉलवरती मॅच गेली आहे. अवांतर चेंडू तर आलाय, परंतु पंचांनी DRS स्वतःहून घेतला. याचं कारण आहे कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको. निर्णय महत्वाचा राहणार आहे. या स्पर्धेवरती स्वतःहून नजर ठेवून आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांना आपण पाहतोय. या स्पर्धेने काय काय दिलं? मोफत प्रवेश दिला, मोफत आपण संघांना ड्रेस कोड देत आहोत. त्याच वेळेला 3 लाख प्रथम क्रमांक पारितोषिक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 2 लाख रुपये, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 50,000 रुपये, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज 5,000 रुपये, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 7,000 रुपये. हा बॉल वाईड आहे, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. पंचांनी सांगितले DRS घेतल्यानंतर इथे हा चेंडू अवांतर घोषित करण्यात आलाय. 1 बॉल 3ची गरज, 1 चेंडू आणि 3 धावा. महत्वपूर्ण सामना काय घडणार या मॅचच्या दरम्यान? पहिला सामना इतका रोमांचक स्थितीपर्यंत घेऊन जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल शेवटच्या क्षणाला केलाय. कट क्षेत्ररक्षक धावतोय, एकच धाव इथे मिळेल केवळ. सामना इथे जिंकला यशवंत भाऊ पाचंगे या टीमने. खूप मोठा उलटफेर या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. श्रीतेज करंडक 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा चौथा संघ लाभलाय. यशवंत भाऊ पाचंगे टीम. सत्तावन्न धावा या मैदानावरती डिफेंड करण्यात येत असताना पाहायला मिळाला. ही मॅच जिंकली यशवंत भाऊ पाचंगे या टीमने. चौथा संघ लाभला आपल्याला, जो सेमी फायनल मध्ये क्वालिफाय झालाय. चला या पहिल्या 3 संघांचं लक्ष वेधूयात. विशाल भाऊ कलापुरे बीड संघ, ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर टीमचा कॅप्टन, आणि त्याच वेळेला दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीमचा कॅप्टन. या मॅच समरी आपण पाहतोय. विकासने बॅटिंग केली, 9 बॉल 19 धावा बनवल्या. शुभमने बॅटिंग